हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रणजित सर. बघा बाळांनो, आता एक्झाम येत आहे अल्जेब्रा, म्हणजेच तुमचा मॅथ्स 1 अल्जेब्राचा पेपर आहे. बाळांनो, एक लक्षात ठेवा, मॅथ्सकडे आपल्याला खूप फोकस करायचा आहे. आता ना बाळांनो, बघा कसं आहे ना, मॅथ्स 1चा जो पेपर आहे ना, काही नाही केलं तुम्ही अभ्यास तरी सुद्धा इझिली 40 पैकी 29 मार्क्स म्हणजे 40 आउट ऑफ 29 मार्क्स तुम्ही इझिली पाडू शकता. कसे तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल ना, क्वेश्चन नंबर 1A म्हणजे आपल्या फिलिंग द ब्लँक्स असतात. तर 4 फिलिंग द ब्लँक्ससाठी आपल्याला 4 मार्क्स कन्फर्म असतात. ओके. देन क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. एक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे तुम्हाला. टोटल मार्क्स झाले तुमचे 8 मार्क्स फिक्स झाले. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A मध्ये 2 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी आहे. बघा बाळांनो, जी ऍक्टिव्हिटी असते ना, ऍक्टिव्हिटी मध्येच त्याचे आन्सर्स असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 2A मध्ये आपल्याला 2 मार्क्सची एक ऍक्टिव्हिटी, अशी 2 ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची. म्हणजे टोटल झाले 4 मार्क्स फिक्स झाले. म्हणजे टोटल तुमचे क्वेश्चन नंबर 2A पर्यंत तुमचे 12 मार्क्स फिक्स होतात. क्वेश्चन नंबर 2B मध्ये आपल्याला 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. 2 मार्क्सला एक क्वेश्चन. ते क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहेत तुम्हाला येणार एक्झाम मध्ये. तर क्वेश्चन नंबर 2B पर्यंत म्हणजे क्वेश्चन नंबर 1A 1B 2A अँड 2B असे टोटल तुम्ही इझिली 20 मार्क्स कन्फर्म करू शकता तुमच्या एक्झाम मध्ये. त्यानंतर बघा, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला ऑलरेडी कुठे ना कुठे तरी आन्सर गिव्हन असतोच. क्वेश्चन नंबर 3A सुद्धा पुन्हा 3 मार्कांसाठी ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपले झाले बाळांनो टोटल 23 मार्क्स कुठेच गेले नाही. क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपल्याला टोटल 6 मार्क्स पाहिजे. मग ते 6 मार्क्स कसे भेटतील? तर त्यासाठी ना आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्या 2 क्वेश्चनसाठी तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला फॉर्म्युला मेथडवाला एक सम करा आणि क्रॅमर सूत्रचा एक सम करा. बास, खूप झालं. 6 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 8 मार्क्स साठी क्वेश्चन येतात. त्या 8 मार्क्स क्वेश्चन साठी आपल्याला त्या 8 मार्क्स मध्ये समजा आपल्याला एक 6 किंवा 5 मार्क्स आपण इझिली पाडू शकतो. बट क्वेश्चन नंबर 5 जो क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चन नंबर 5 साठी फक्त 3 मार्क्स आहेत. मग सर ते 3 मार्क्स कुठून करायचे आम्ही? हा, जर तेही 3 मार्क्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर बघा. त्या लास्ट 5 इयर्सच्या क्वेश्चन पेपर मधले सगळे 3 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 100% तेच तुम्हाला एक्झाम मध्ये येणार. फक्त काय असेल, व्हॅल्यू चेंज असेल, पॅटर्न चेंज नसणार आहे. ओके. तर इझिली तुम्ही मॅथ्स मध्ये अल्जेब्रा मध्ये 40 आउट ऑफ 35 टू 38 येऊ शकताय. जर तुम्ही काहीच अभ्यास केला नसेल तर 29 पर्यंत तुम्ही कशी येऊ शकता. चला, ऑल द बेस्ट.